आपल्याला पाहायला मिळतात. शांतिरत्न हा संघ देखील तेवढाच बलवान पाहायला मिळालेला आहे आपल्याला आणि त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यूट्यूबला देखील मोठ्या संख्येने 70-70 स्पोर्ट्सवर व्ह्यूअर्स जुडले जातील, कारण सगळ्यांना हे पाहिजे की आज बाजी कोण मारणार, आज क्वालिफाय कोण होणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाली होती. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे दुखापतग्रस्त जरूर झाले, परंतु त्यातून सावरून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने कृष्णा सातपुते इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं, मागील मॅचचे हिरो राहिले जगत सरकार, ते सुद्धा मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या जोडीने आज कमाल केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला ताई पॅकरच्या गोलंदाजांची देखील कमाल पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे एका बाजूला शांतिरत्नचे बॅटर आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकरचे बॉलर यांच्यातील ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. सर, कृष्णा की कमिटमेंट की मैं दाद देना चाहूँगा. बहुत गंभीर चोट से जूझ रहे थे, लेकिन आई विल कम बैक. जिस तरह सचिन तेंदुलकर के नाक पे पाकिस्तान में बॉल लगी और नवजोत सिंह सिद्धू को उन्होंने कहा मैं खेलेगा, कृष्णा सातपुते का कमिटमेंट तेंदुलकर के कमिटमेंट से कम नहीं है, मैं खेलेगा, और मैदान में उतर गए. जगत सरकार अभी अभी मैन ऑफ द मैच जीता है. आई थिंक दिस इज गोइंग टू बी अ गुड मैच. एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वाभाविक आहे, दोन संघांमध्ये अगोदर देखील लढत झालेली आहे आणि आजच्या रात्री दुसऱ्यांदा त्याच संघांमध्ये, परंतु ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. एका वेगळ्या एनर्जीने मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, दोन्ही टीम दाखल झालेल्या आहेत. आणि सर, लीग पद्धतीच्या मॅचेस आणि त्यातही हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे, कारण एका गटातून फक्त आपल्याला एकच टीम क्वालिफाय करायची आहे, म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा त्याच टीमबरोबर भेटणार आहात, असं 2 वेळा एका डावामध्ये एका दिवसामध्ये पाहायला मिळालं आहे. त्यामुळे इकडनं बेस्ट परफॉर्मन्स जो देईल आणि इकडे पूर्णपणे तुमचा कस निघणार आहे, कारण ज्या पद्धतीने लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, काही संघांना जर पाहिलं तर काही संघांचा तिसरा सामना असेल, काही संघांचा चौथा सामना असणार आहे, परंतु जिंकायचं तर आहेच, खेळायचं तर आहेच, परफॉर्मन्स दाखवायचं तर आहेच आणि त्याच्यानंतरच क्वालिफाय होणार आहे. आणि त्यासाठीच आपण आलोय किंवा त्यासाठीच या टीम बनल्या गेलेल्या आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये बदललेलं टेनिस क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु या ज्या मोठ्या स्पर्धा आहेत यांनी या टेनिस क्रिकेटला मोठं वलय दिलं, ज्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करूया स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा, सुप्रीमो ट्रॉफीचा किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू देत किंवा बऱ्याचशा स्पर्धा, ज्या राष्ट्रवादी चषकाचा उल्लेख करू, बऱ्याचशा ज्या स्पर्धा आहेत, आज टेनिस क्रिकेट मोठं होत आहे. त्यामध्ये स्पर्धांचाही मोठा वाटा आहे, खेळाडूंचा मोठा वाटा आहे, संघांचा मोठा वाटा आहे, संघ मालकांचा मोठा वाटा आहे, आपल्या प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. या सगळ्यांचं समीकरण जुळलं आणि आपलं टेनिस क्रिकेट मोठं होऊ लागलेलं आहे. आणि यस, यूट्यूब वाहिन्यांचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे, पंचांचाही आहे, काही समालोचकांचा देखील आहे आणि एकत्रितपणे याचा विचार केला गेला तर टेनिस क्रिकेट आता मोठं होतं आहे. परंतु मोठं होण्यामध्ये या सगळ्यांचा वाटा तेवढा मोलाचा आहे, त्यांना दुर्लक्षित. आज आपल्या टेनिस क्रिकेटकडे भरले लक्ष देत आहेत, परंतु या सगळ्यांचा वाटा तेवढा मोलाचा आहे. पहिला बॉल वेगवान टाकलाय, परंतु तिकडे सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात पंकज यांची झाली आहे. स्टंप टू स्टंप बॉल और सीधा रिदम में आ गए, अच्छी बात है. कृष्णा सातपुते पिछला मुकाबला खेल नहीं पाए थे, लेकिन उनका कवर ड्राइव बता रहा है कि उनकी जो पैनी नज़र जिसके लिए वो जाने जाते हैं, उनकी आई साइट बराबर बॉल को देख पा रही है. जवळ मॅचच्या दिशेने यावेळेला पुढे सरसावले, खेळले, चांगला फटका त्यांना पाहायला मिळाला, दुखापतीतून सावरले आणि त्यानंतर जर पाहिलं तर फटका खेळलाय खरा, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि जोपर्यंत थ्रो येणार 2 धावा तर त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. फॉलिंग स्वीप, हेलीकॉप्टर शॉट, 2 कदम आगे आकर ऑन ड्राइव मारना, ऐसे कई शॉट्स कृष्णा सातपुते के तरकश के तीर है, जिसको देखने के लिए पब्लिक बड़ी संख्या में आती है. यस, त्यांनाच आपण बॅटिंगसाठी पाहतोय. हो, यावेळेला वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. कृष्णा थोडंसं शफल पहिल्यांदाच झाले होते, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न किंवा यॉर्क करण्याचा प्रयत्न राहिला होता या ठिकाणी पंकज यांचा. लगभग 7 फुट की ऊंचाई से हाई आर्म बॉलिंग एक्शन है और उसके सामने फुटवर्क अच्छा होना बहुत ज़रूरी है. पंकज पाटिल के पास अच्छा पेस है और नियंत्रित लाइन और लेंथ पर वो गेंदबाजी करना जानते हैं. कृष्णा के लिए उन्होंने एक बेहतर बॉल की. स्कोर अभी भी 2 पर. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पंकज आणि समोर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते यांना पण पाहतोय.
बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, या बॉलचा टप्पा थोडासा मागे घेतला होता, परंतु व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. पंच म्हणून जर पाहिलं तर सादिक राजापूरकर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सर, या स्पर्धेचा विषय निघाला तर सादिक राजापूरकर आज अंपायरिंग करतायत, परंतु याच स्पर्धेमध्ये बरेचसे विजय एक हाती पराभूत होता भल्या भल्या संघांच्या विरुद्ध त्यांनी मिळवून दिलेले आहेत सादिक राजापूरकर. या वेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न, जसे पुढे आले ना पुन्हा या ठिकाणी बोल्ड काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे आणि लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आणि बघता बघता लेग बाईच्या या 2 धावा देखील सर पूर्ण होत आहेत. बहुत अच्छे. अगर चौका नहीं लगा सकते तो डबल लीजिए. फील्डर्स पे प्रेशर डालिए. पंकज पालन कुछ नया करने की कोशिश कर रहे थे और ऐसा करते समय वो 2 रन खर्च हुए हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 5. कौतुक करावं लागेल या आयोजनाचं, कारण डोळे दिपवणारं आयोजन असतं. आयोजनातील भव्य दिव्यता पाहायला मिळत असते. यावेळेला उसळता बॉल होता. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वा वा वा, माय हेवन, सिक्सर. व्हाट अ शॉट. मतलब आईलाइन के नीचे आती हुई गेंद और उस पर इस तरह का स्ट्रोक खेलना, साहसाचा महासंग्राम जो वहां पर टैगलाइन है ना, यह साहस का महासंग्राम वाला शॉट था. अगदी बरोबर सर, साहसाचा महासंग्रामच आहे हा. थोड्या वेळापूर्वी डोळ्याला बॉल लागलाय, परंतु त्यानंतर त्यातून सावरत असताना आपला आवडता फटका, ज्याच्यामध्ये रिस्क सुद्धा आहे, परंतु त्यांनी सातत्याने घेतली सुद्धा आहे आणि तेच बॅटिंग करतायत कृष्णा सातपुते. या वेळेला फुल टॉस एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषच्या दिशेने बॉलला टोलवलंय. एक धाव घेतली आहे. पहा अतिशय चपळाईने दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जाते आहे. पहिलं षटक संपतंय. बिनबाद शांतिरत्न डोंबिवली संघाची धाव संख्या 13 झाली आहे. 6 की 6 गेंदें कृष्णा ने खेली और जगत सरकार की तारीफ करना चाहूँगा. एक अच्छा खिलाड़ी वही होता है जो न केवल अपने रन को तवज्जो दे, अपने पार्टनर के रन को भी उतनी अहमियत दे, क्योंकि आखिरकार रन टीम की किट्टी में आ रहे हैं. 1 ओवर 13 रन. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तुम्ही दुखापतग्रस्त आहात, तुम्ही आजारी आहात, हे सगळं काही बाजूला पडतं. तुम्हाला मैदानात गेला तर परफॉर्मन्स करायचाच आहे आणि त्यासाठी प्रयत्न, तुम्ही कोणीही असा, मोठी खेळाडू जरी असाल तरी तुम्हाला मैदानात परफॉर्मन्स करायचा. आणि कृष्णा यांना बरोबर माहिती आहे, मला आज खेळायचं आहे, मला आज या ठिकाणी लढायचं आहे. हा परफॉर्मन्स मात्र कायमस्वरूपी सगळ्यांच्या लक्षात राहील, तर मला इकडे खेळायचंच आहे. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई देखील पाहायला मिळतात. मागील 20 वर्षात या 2 खेळाडूंमध्ये देखील चांगला संघर्ष किंवा प्रतिभा दोघांनी सिद्ध केली आहे आणि आज हे दोघेही या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु पहिल्या ओव्हरच्या 13 धावानंतर गोलंदाजीसाठी त्यांनी मात्र आता आपला प्रमुख गोलंदाज आणलाय. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये 3-3 विकेट प्रज्योत अंबिरे यांनी घेतल्या होत्या आणि आता मात्र बराच काळ बाहेर त्यांना दूर नाही ठेवणार, त्यांना गोलंदाजीसाठी आणणंही गरजेचं होतं आणि ते आणलं देखील गेलेलं आहे. जगत सरकार यांनी देखील मागील सामन्यात काय बॅटिंग केली, दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि समोर जर पाहिलं तर पालघर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे मागील दोन्ही मॅचचे हिरो होते, बॉलिंगसाठी आलेत. पहिला बॉल फुल टॉस मात्र त्या ठिकाणी टाकलाय, त्याला मात्र फक्त दिशा दिली. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु बॉल नाही थांबणार. येतोय मुक्ता चौकार. बिल्कुल नज़ाकत के साथ फुल टॉस बॉल थी, केवल बल्ले के मुंह को खोला और वो स्क्वायर ड्राइव. जगत सरकार का ये फेवरेट जोन भी है रन बनाने का और ये 4 रन की बदौलत अब स्कोर और आगे बढ़ेगा. यस, अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतात. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतात. फक्त उंचावरून स्ट्रोक खेळून नाही चालत. गॅपमध्ये तुम्ही स्ट्रोक खेळलात तरी देखील धावा येणार आहेत. वेगवान बॉल आला, त्याला कव्हरच्या दिशेने अगदी सरळ बॅटने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्यात. पुस्तकी फटका क्रिकेटमधील म्हणू शकतो तो खेळला. स्मूथ एंड सिल्की कवर ड्राइव. बॉलर के लिए यॉर्कर करना और बैटर के लिए कवर ड्राइव लगाना, ये एक सपना होता है. स्कोर पहुंचा है 19 पर बगैर किसी नुकसान के. परंतु बॉलरचा यॉर्कर पाहणं आणि बॅटरचा कव्हर ड्राईव्ह पाहणं, प्रेक्षकांना मात्र या दोघांमध्ये खूप सारा आनंद मिळतो आणि तो आज या ठिकाणी नक्कीच मिळेल. या वेळेला वेगवान फटका खेळलाय, तिकडे मात्र प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहेत त्या दिशेने, म्हणजे अशा ठिकाणी स्ट्रोक मारायला प्रवृत्त केलं जिकडे प्रोटेक्शन होतं. स्कोर 20 पर पहुंचा है. करंट रन रेट अगर हम देखें तो 14.25 और ये रन रेट पर 75 रन होना लाजमी है. डोळ्याला बॉल लागलाय आणि ते इकडे दिसतोय सुद्धा. एक डोळा लाल झालेला देखील दिसतोय, परंतु तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आज टीमची गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते उतरताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत.
या वेळेला उसळता चेंडू जरूर होता, त्याला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने एक धाव तर पूर्ण केली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. प्रज्योत अंबिरे अपने आप को माफ नहीं कर पाएंगे. ओवर स्टेप का ये नो बॉल. स्कोर अब 23 विदाउट एनी विकेट्स. उनकी आंखें थोड़ी छोटी नजर आ रही है, मार लगा है, लेकिन जिन पर जिम्मेदारियों का बोझ होता है उन्हें रूठने का हक नहीं होता. टाटा बीमार हो, बिरला बीमार हो, अंबानी बीमार हो, काम पे तो जाना ही पड़ता है. या वेळेला पुन्हा एक वेगवान चेंडू होता खोलवर टप्प्याचा, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले जरूर. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. आता चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरही धाव येताना पाहायला मिळाली. फ्रीटचा बॉल कशा प्रकारे टाकावा ते देखील या ठिकाणी दाखवलं आणि एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 24 वर गेली आहे. गुड स्टार्ट. मतलब अगर पहले 2 ओवर में आपने जो रन बनाए हैं बिल्कुल वो रेशियो में बाकी के 4 ओवर में भी आपने बना ली है तो देन यू आर थ्रू. पहा, कृष्णा सातपुते यांच्याबरोबर मी पप्पू रामगोडे यांना पाहिलं, एजाज कुरेशीला पाहिलं. मला वाटतं हे नवीन समीकरण देखील जुळतंय. एजाज कुरेशी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा सातपुते, जगत सरकार आणि कृष्णा सातपुते. या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत जरूर होता, परंतु थोडासा पुढे पडला होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, कारण या दोघांनीही तिन्ही मॅचमध्ये धावा केल्या सर. चांगली जोडी देखील जमली आणि एकमेकांना साथ देत पुढे देखील निघालेले आहेत. जगत सरकार हैवीली लोडेड ऑन दी ऑफ साइड, कृष्णा सातपुते हैवी लोडेड ऑन दी ऑन साइड. ये एक कॉन्ट्रास्ट दोनों की बैटिंग में देखने मिला. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर नहीं, एक गेंद अभी बाकी है. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेटसाठीचा प्रयत्न सातत्याने होतोय प्रज्योत. हो, या वेळेला मात्र एक चांगला बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत केला आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु नाही. षटक क्रमांक 2 मात्र संपलाय. 25 धावा पॉवर प्लेमध्ये 25 बऱ्यापैकी धावसंख्या बनलेली आहे, परंतु विकेट नाही आलेली आहे. ही मात्र चिंतेची बाब ताई पॅकरसाठी सर असू शकते, परंतु या ठिकाणी शांतिरत्न चांगल्या स्थितीमध्ये म्हणावे लागेल पहिल्या 2 ओव्हर नंतर. तरी जो स्टार्ट चाहिए था वो मिल गया है और 2-2 रन जिस तरह निकाले गए, ये इससे मैं मुतासिर हुआ हूँ, क्योंकि चौका छक्का तो लगेगा तब लगेगा, लेकिन 2 का मौका खोइए मत, वो वाला अभिगम लेकर यहाँ पर बैटिंग चल रही है. नए ओवर की शुरुआत होगी और देखना होगा किसे नया ओवर सौंपा जाएगा. एक टीम मीटिंग चल रही है और अब मेरे ख्याल से फैसला कर लिया है. निजाम मलिंगा यांच्या हातामध्ये चेंडू सुपवलाय. 2 ओव्हर नंतर 25 रन बने हैं 2 ओव्हर के बाद. अजूनही 4 ओव्हर मात्र या ठिकाणी सर बाकी आहेत आणि येणाऱ्या 4 ओव्हर खूप निर्णायक असणार आहेत, कारण धावांचा पाठलाग करण्याची क्षमता ताई पॅकर संघाकडे आहे, परंतु त्या धावा किती असतील, 60, 65, 70, 75, 80 यातला कोणतं टार्गेट असेल हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. प्रज्योत अंबिरे हे मात्र या मॅचमध्ये थोडेसे महागडे राहिले, त्यामुळे विकेटचा शोध तर अजूनही सुरूच आहे ताई पॅकरचा. आणि हा शोध सुरू असताना मात्र विकेट शोधण्यासाठी निजाम मलिंगा यांना मात्र आता या ठिकाणी आणलं गेलं गोलंदाजीसाठी. एका बाजूला कृष्णा सातपुते आहेत, ते 13 धावांवर खेळत आहेत. 9 चेंडू त्यांनी खेळलेत. जगत सरकार 4 चेंडू खेळलेत. 8 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे चांगली आश्वासक सलामी तर याही मॅचमध्ये त्यांनी दिलेली आहे. आपण पाहतोय एक मानाची स्पर्धा, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, भारतीय टेनिस क्रिकेटला आयाम देणाऱ्या स्पर्धांपैकी मानाची स्पर्धा, आणि तीच ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रीडा नगरी मात्र चांगली सजलेली आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज आपण पाहिली. आरडाओरडा, टाळ्या, शिट्या हे सगळं पाहिलं. या वेळेला ही स्ट्रोक आज दिवसभरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर खेळलेले आहेत. एक धाव तर घेतली, परंतु अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी विनायक भोईर त्यांना पाहायला मिळाले. 1च रन. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी ऑन साईडला हा स्ट्रोक खेळला होता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली खरी, परंतु कृष्णा सातपुते यांच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या मैदानात कित्येकदा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली, मैदानं भरली. अशा खेळाडूंपैकी एक, आणि गेल्या वर्षी देखील मालिकावीराचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुते यांनी घेतला होता. ओहो,
यावेळेला मात्र कृष्णा सातपुते प्रयत्न जरूर करत होते एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा, परंतु त्या ठिकाणी फसले गेले. ओमकार देसाई यांनी पकडली कॅच आणि विकेटचा शोध जो होता आणि त्याच्यासाठी निजाम मलिंगा यांना आणलं गेलं. सर, तो प्रयत्न यशस्वी झालाय. स्लिंगा मलिंगा, चेंज ऑफ पेस और एक बढ़िया कैच विकेट के पीछे आगे की तरफ कलाबाजी लगाते हुए. बदन पर मिट्टी लगी, लेकिन यही तो मज़ा है जब बदन पर मेहनत की मिट्टी लगे और उसमें पसीना मिल जाए तो उसके सामने सेट वेट झटक का डीओ भी फेल है. यस, आणि खराब कपडे झाले तरी चालतील, सर्फ एक्सेल तर आहे, परंतु मैदानात आम्ही जाणार, क्रिकेट खेळणार आणि ट्रॉफी जिंकणार, नाव करणार आणि त्यासाठी मात्र सगळेच इकडे दाखल झालेले आहेत. आणि प्रत्येकाने म्हणजे किती इतर कोणतंही काम असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर दुसऱ्या कुठे मॅच असेल, सगळ्यांनी प्राधान्य इकडे दिलेलं आहे. चला, आपल्याला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळायला संधी मिळते, तर डोंबिवलीच्या दिशेने प्रत्येकाने प्रस्थान केलं. नुसतं खेळाडूंनी नाही, बऱ्याच जणांनी ऑफिसला सुट्ट्या टाकल्या. या ठराविक दिवसामध्ये आपल्याला मॅचेसच पाहायला जायचे. काहींनी ठरवले शनिवारी जाणार, काहींनी ठरवले रविवारी सुद्धा येणार. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, टायमिंग तर प्रॉपर नाही करू शकले. चेंडू चांगला होता, त्यामुळे एक धाव घेतली आहे. दुसरीचाही कॉल दिलाय अतिशय वेगात. वेगात मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला खरा. चांगलं क्वालिटी क्रिकेट सुरू आहे. दोन्ही बाजूने क्वालिटी क्रिकेट सुरू असताना पाहायला मिळतंय. एक टीम चांगली बॅटिंग करते, एक टीम चांगली बॉलिंग करते, जोडीला फील्डिंग देखील होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे संघर्ष पहिल्या डावात रंगला आहे, दुसऱ्या डावात देखील रंगेल. बहुत अच्छा कॉन्टेस्ट, लेकिन ये रिस्क था. थर्ड अंपायर, अब मेरे ख्याल से दोनों अपनी अपनी जगह पर जा रहे हैं. बट करण अंबाला कहीं भी हो ऑलवेज मोमेंटम में रहते हैं. बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग. कभी कभी मैं सोचता हूं कि ना वो दिल्ली में बारिश होती और न करण अंबाला क्रिकेट में आते. मतलब तब तक वो खेल रहे थे, लेकिन हेमंत बनियाल साहब ने 15 मिनट में जो टीम बनाई दिल्ली धमाका बिग बैश में, और हम सब थे वहाँ पर. हर कोई कह रहा था मैच नहीं होगा, हेमंत भाई ने कहा मैच होगा, मैं 15 मिनट में टीम तैयार करूँगा, और करण अंबाला फिर जो हुआ इतिहास है. यस, चांगला बॉल याही वेळेला पाहायला मिळतात. निजाम मलिंगा की फॅक्टर राहिले, एक धाव तर घेतली गेली आहे. लॉंग ऑफला ढकललं होतं या बॉलला, परंतु एक पेक्षा जास्त काही नाही. अच्छी रिकवरी निजाम मलिंगा के ज़रिए. ये बहुत ही कामयाब क्रिकेटर हैं. कई बार ऐसा होता है चंद्रकांत जी के आपको उस तरह की फ़ैन फॉलोइंग या सोशल मीडिया फॉलोइंग आपकी नहीं होती, बट क्रिकेटर आप बड़े होते हैं. निजाम मलिंगा इज़ वन ऑफ देम. प्रदीप मलिंगा, निजाम मलिंगा, कुछ ऐसे मलिंगा के एक्शन वाले बॉलर्स. हो, अगदी बरोबर. यावेळेला वेग वाढवला आहे, परंतु हा वाढवलेला वेग अचूकतेवर नव्हता आणि त्यामुळे पंचांनी आपले हात या ठिकाणी फैलावताना पाहायला मिळत आहेत. 30 for 1. जिस तरह से रन बन रहे हैं, 70 बनना तय है और 10 एक रन ज़्यादा बनाने की कोशिश रहेगी शांति रत्न की. करण अंबाला उनके ट्रम्प कार्ड इस वक्त क्रीज पर है जगत सरकार के साथ. पुन्हा एकदा निजाम मलिंगा. जगत हळूवार पद्धतीने पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त बॉलला ढकललंय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्याचा कॉल दिलाय, थांबवलंय, परंतु तिकडे हे स्ट्रोक जे मनगटी फटके आज ज्यांनी खेळलेत ना जगत सरकार यांनी, खूप दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. खाली क्षेत्र पाहून 2-2 धावा धावण्याचा प्रयत्न आज बऱ्यापैकी केला त्यांनी. नहीं, और बहुत ज़रूरी है. आप हर वक्त 4 और 6 पर डिपेंड नहीं कर सकते. डबल्स एक ऐसा इंटेलिजेंट स्ट्रोक है जहाँ पर आपको मेहनत भी करनी है, पसीना भी बहाना है और फील्डर पर प्रेशर भी डालना है. सो जगत सरकार हैज डन अ ग्रेट जॉब रनिंग 2 runs. 31 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा निजाम मलिंगा. बिगी टोलावलाय बॉल समोरच्या दिशेने. बॉल खराब केला होता, करणने मात्र त्याचाच फायदा उचलला आणि बॉलला मात्र फेकून दिलंय सीमारेषेच्या पार. येतोय माय हेवन षटकार. उलाला उलाला अंबाला अंबाला, भूल जाओ लोनावला खंडाला, याद रखो अंबाला. व्हाट अ स्ट्रोक. और उसके बाद उनके चेहरे का रिएक्शन देखिए. ही नोज आई हैव डन माई जॉब. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड.
बैनर फाड़ सिक्सर। नहीं जाने वाला है, नहीं नहीं। 37 धावा धावफलकावर सर पाहायला मिळत आहेत. म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या पहा, प्रतिस्पर्धी चांगला आहे, चांगली गोलंदाजी करतोय म्हणून हार मानून कसं जमेल. तुम्हालाही तुमचा बेस्ट द्यायचा. तुम्ही मैदानात उतरला, तुमच्या हातात बॅट आहे तर तुम्हाला ते दाखवायचंच आहे, नाहीतर प्रतिस्पर्धी तुमच्यावर हवी होणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 37 धावा, 1 विकेट माघारी परतलेली आहे. करण अंबाला, जगत सरकार इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. ताई पॅकर्स विरुद्ध शांतीरत्न, एक मोठी मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि पुढच्या 3 ओव्हरसाठी मुख्य समालोचक म्हणून हरीश सरांना आमंत्रित करत आहोत. धन्यवाद आपका चंद्रकांत जी। आखिरी 3 ओवर का खेल और प्रज्योत गंभीर है, 2 मैचेस में 3-3 विकेट्स। नए ओवर की शुरुआत देखिए, क्या शालीन अंदाज में वो उन्होंने कवर ड्राइव लगाया। सौरव गांगुली की याद कर दी। पश्चिम बंगाल से आते हैं दोनों, सौरव गांगुली और प्रिंस ऑफ तारकेश्वर। 38 for 1। नक्कीच आज त्यांच्या खेळीमध्ये नजाकत पाहायला मिळाली. जेवढं मोठं मैदान, तर या मोठ्या मैदानात सुद्धा जी क्लासिकल बॅटिंग आहे ना, जगत सरकार यांची अशी बॅटिंग खूप कमी वेळा आम्ही पाहिली आहे, परंतु आज मात्र त्यांची कलात्मकता पाहायला मिळाली. बल्ले का मोटा सिरा और यहाँ पर विकेट। प्रज्योत अंबीरे ने बदला ले लिया है, बहुत बड़ा विकेट। योगीराज बिल्डर्स एंड डेव्हलपर्स विकेट। थोडासा दबाव तर निजाम मलिंगाने देखील निर्माण केला होता, परंतु इकडे प्रज्योत या टीमचे प्रमुख बॉलर आहेत आणि त्यांचं काम हेच आहे की विकेट घ्यायच्या आहेत. आणखीन एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळाली आणि विकेट देखील कोणाची, करण अंबाला यांची होती. यावेळेला प्रज्योत यांचा हा बॉल टोलवायचा होता समोरच्या दिशेने, बॅटच्या टोकाला कडेला बॉल लागला आणि एक चांगली कॅच निजाम मलिंगा यांनी या ठिकाणी घेतली आणि प्रज्योत या ओव्हरमध्ये सुरुवात जर पाहिली तर विकेटने करतायत. बहुत बड़ा विकेट हासिल किया है। नए बैटर है संजू कनौजिया। जब जब जगत सरकार या ओपनिंग बैटिंग ऑर्डर चल नहीं पाया, ऐसे में संजू कनौजिया हमेशा मैन ऑफ क्राइसिस के रूप में देखे गए हैं। टीम की टूटती हुई पारी को सीमेंट लगाने का काम इन्होंने एक बार नहीं कई बार किया है और आज एक परफेक्ट सिचुएशन में उनका आगमन हुआ है, जहां उन्होंने जो अच्छा काम जगत कर रहे हैं उसको आगे ले जाने का साथ निभाना होगा। 38 for 2। खूप चांगलं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण दोन्ही टीम कट टू कट आहेत, त्याच्यामुळे हार मानायचा विषयच नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत रंगणार आहे, अशा प्रकारचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. थोड्या वेळासाठी शांतीरत्न हवी होत आहेत आणि असं वाटत असताना थोड्या वेळ नंतर लगेच पुन्हा ताई पॅकर देखील मॅचमध्ये कमबॅक करतायत. म्हणजे पहिल्या डावातच खूप सारे चढ उतार पाहायला मिळतात सर. ताई पैकर्स ने भी अब ठान लिया है कि विल फाइट टू फिनिश। बहुत उम्दा गेंद थी, लेकिन बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए धकेला। प्रज्योत की गेंदें इतनी पेस में आती है कि केवल बल्ले से अगर उसको रुका भी दिया तो दूर चली जाएगी। 1 रन का इजाफा। 39 for 2, 4th ओव्हर। अगदी दोन्ही डावखोऱ्या हाताच्या बॅटरसाठी त्यांनी चांगला सेम बॉल टाकला आणि अगदी त्याच ठिकाणी बॉल टोलवायला लावला. अगदी अचूक ते गोलंदाजीची काय असते ना, ती इकडे दाखवतायत. अब ये जिस तरह खेला गया है, नो बॉल, फ्री हिट और बॉलिंग टीम ने रिफर किया है बीमर के अगेंस्ट में। हो होतं कधी कधी सर, तुम्ही जास्त वेग काढायला जाताना त्यावेळेला या गोष्टी बऱ्यापैकी, आणि ही समस्या वेगवान गोलंदाजांच्या बाबतीमध्ये जास्त वेळा होते आणि बऱ्यापैकी जे गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांच्या बाबतीत ही समस्या पाहायला मिळते. अति घाई संकटात नहीं, ऐसा कहा गया है। और स्पीड थ्रिल्स बट ऑफन किल्स। जरूर से ज़्यादा स्पीड पर गेंद करना ये जुनून हो सकता है। इंटरनेशनल लेवल पर जितने बड़े क्रिकेटर्स हो गए, फास्ट बॉलर्स हो गए, उन्होंने कुछ साल बाद अपने पेस को कम कर दिया, लाइन और लेंथ पर ज़्यादा ध्यान दिया। बिकॉज आपकी लाइन फाइन है और लेंथ आपकी स्ट्रेंथ है, तो फिर आप आगे बढ़ेंगे। अगदी वसीम अक्रम त्याचं उत्तम उदाहरण असू शकतात सर. आणि त्यामुळे वेगवान गोलंदाज ही काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो वेगवान गोलंदाजांसाठी आणि सातत्यपूर्ण कामगिरी ही खूप महत्त्वाची असते. काही नावं अशी मी आवर्जून घेईल की सिब्बान शेख म्हणा, विजय पावले म्हणा, वेगवान गोलंदाजी करत बरंचसं करिअर देखील त्यांचं पाहायला मिळतं आहे किंवा लांबलचं करिअर त्यांचं देखील राहिलं. अगदी मी संतोष सक्सेना हे देखील आवर्जून नाव या ठिकाणी घेईल. अशी बरीच नावं आहेत जी वेगवान गोलंदाजी करतायत, बराच काळ क्रिकेट खेळतायत. नो बॉल अँड फ्री हिट,
देखिए प्रजोत ने जानबूझकर वो फास्ट करने की शायद कोशिश ना भी की हो, बॉल उनके हाथ से छूट भी गई हो। जिस तरह से वो ज़मीन पर बैठ गए थे, उन्होंने सोचा होगा कि यस मैंने गलती की है। लेकिन मेरा ये मानना है कि गलती वही करता है जो काम करता है, जो काम नहीं करता वो गलती नहीं करता। मेक मिस्टेक्स बट नेवर रिपीट मिस्टेक्स। 39 for 2 प्रजोत गंभीर है, अब तक 14 रन देकर 1 विकेट। हाँ 41 for 2। फुल टॉस बॉल बड़े आराम से खेला मिड विकेट की ओर, 1 रन। 42 for 2। चंद्रकांत जी, स्ट्रेट बैट के साथ ये मैच में हमने क्रॉस बैटेड शॉट्स बहुत देखे हैं। हो अगदी, आणि त्या गोष्टी देखील पाहायला मिळाल्यात आणि आताही तो प्रयत्न या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळाला खरा, परंतु मोठ्या फटक्यात कन्वर्ट नाही करू शकले। तिकडे फिल्डर होते आणि डावाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका मात्र अजूनही या ठिकाणी जगत यांची पाहायला मिळते। कलात्मकता अजूनही चालू ठेवली आणि वेळीच कुठेतरी मोठ्या फटक्याच्या प्रेमात देखील पडतायत। इस बार ऑन ड्राइव। सबसे अच्छी बात है कि वो डॉट बॉल कम से कम खेल रहे हैं, हर अच्छी बॉल पर वो रन भी बना रहे हैं और ये 1 रन से स्कोर अब आगे बढ़ेगा। 43 for 2। यस, म्हणजे या षटकात आत्तापर्यंत हात खोलू दिले नाहीयेत आणि त्यांच्या पहिल्या षटकात धावा आल्या जरूर, परंतु या षटकात थोडंसं रोकले जरूर। संजू कनौजिया ऑन दी राइज खेला है, स्टेज के सामने 1 रन पूरा किया, दूसरा चाहते थे वहां पर, नहीं मना कर दिया। ना जगत ना, ये कह दिया संजू ने। 4 ओव्हरचा खेळ संपतोय। 44-11ची सरासरी सर इकडे गाठली गेलेली आहे। शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर त्या ठिकाणी नजमुल मंडल आले होते। बॅटिंग तर चांगली करतात, परंतु फिल्डिंगच्या जोरावर देखील आपलं लक्ष वेधून घेतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल। या मॅचचा की फॅक्टर क्षेत्ररक्षण हा सुद्धा असू शकतो। जर क्षेत्ररक्षणातील चुका तुम्ही केल्या त्या मागात पडू शकतात खऱ्या, परंतु 4 ओव्हरमध्ये 44 अजूनही मी म्हणेल दोन्ही टीमसाठी बॅलन्सच मॅच आहे आणि कुठेतरी एका टीमचा प्रयत्न इकडनं हाच आहे 70च्या प्लस जायचं आहे, एका टीमचा प्रयत्न हा आहे की 70च्या आतमध्ये ठेवायचं आहे। प्रजोत अंबिरे यांचं हे षटक मात्र चांगलं राहिलं। पहिल्या षटकात त्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी धावा खर्च केल्या होत्या। प्रजोत ज्या वेळेला आले होते 12 आणि या षटकात विकेटही घेतली आणि केवळ 7 धावा खर्च केल्या। हीच जमेची बाब पाहायला मिळाली आहे, परंतु येणाऱ्या 2 ओव्हर या मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे। स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 21वे पर्व म्हणजे खूप मोठी उपलब्धता आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे 1 रुपया म्हणजे नाममात्र एंट्री फी घेऊन 48 संघांना खेळवणं सोपी गोष्ट नाही आहे। एवढी मोठी पारितोषिकं, त्याचबरोबर गाड्या, या सगळ्या मात्र स्वप्नवत बाबी आहेत, परंतु सातत्याने आयोजकांनी याची पूर्तता केली आहे। सर, पहले 2 ओवर में 25, उसके बाद वाले 2 ओवर में 19, अगर आखिरी 2 में 25 आ जाए तो ये स्कोर 70 पर पहुंचेगा। टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करना एक पैशन है और विनोद जी ने जो मैंने देखा 2 दिन में, कल हमने डिफरेंटली एबल्ड क्रिकेटर्स का मुकाबला, मुंबई फाइटर्स और मुंबई वॉरियर्स, और आज नन्हे मुन्ने बच्चों का जो मुकाबला देखा, वाकई में उनकी सोच को सलाम है। नए ओवर की शुरुआत संजू कनौजिया ने कैच दे दिया है। योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स विकेट। हो संजू, नियंत्रण नव्हतं या फटक्यावर, हवाई हल्ला करायला गेले, बॉलच्या लाईनमध्ये नाही आले, अशा प्रकारचे खूप फटके खूप कमी वेळा ते खेळतात, परंतु या फटक्यावर त्यांचं नियंत्रण नव्हतं आणि हा फटका खेळला खरा, थोडासा लांबूनच खेचायचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु सीमा रेषेवर तैनात असणारे खेळाडू सौरभ बिराजदार होते त्या ठिकाणी तुळजापूरचे, त्यांच्याच हातात चेंडू जाताना पाहायला मिळालाय। विकेट। नए बैटर है संस्कार ध्यानी और ये भी लेफ्टी बैटर हैं, हैवीली लेफ्टी बैटर्स वाली टीम है शांति रत्न। अब यहाँ पर चंद्रकांत जी, मेरा सवाल ये है कि क्या जगत को ज़्यादा स्ट्राइक रखनी चाहिए या जगत संस्कार को अपनी बैटिंग करने की आज़ादी देंगे?
हो, खूप महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे जगत यांची, कारण निजाम मलिंगा गोलंदाजी करतात हा की फॅक्टर असणार आहे. आणि दोन्ही बॅटर जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताचे बॅटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि स्थिर स्थावर झालेत. आणि अजूनही जर पाहिलं तर तुमच्या विकेट बाकी आहे, तर जगतलाही माझ्या मते इकडे हात खोलावे लागणार आहेत, कारण 5वं षटक तर सुरूच आहे. निजाम मलिंगा और उनके सामने बैटर है संस्कार ध्यानी। सुप्रीमो ट्रॉफी में बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा था पिछली बार जब शिरसाट स्पोर्ट्स ने फाइनल में प्रवेश किया था। ऑन साइड पर खेलते हुए 1 रन दूसरा चाहते हैं, वहां पर मना कर दिया, भाई रेस्ट नहीं ले सकते। बॉलर लेफ्टी, दोनों बैटर लेफ्टी, थ्रो करने वाला फील्डर भी लेफ्टी। किसी ने सही कहा है, व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट। वा, आणि चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल होता, असं दुसरीचा कॉल दिला होता, परंतु सौरभ बिराजदार खूप चपळाईने त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळाले. आणि फक्त एका धावेवर समाधान, म्हणजे या षटकाची सुरुवात जर पाहिलं तर निजाम मलिंगा यांच्या बाजूने झालेली आहे. 45 फॉर 3 स्ट्राइक पर जगत सरकार, 13 रनों की पारी। इस बार उठा दिया और ये शॉट फिनिश कर दिया। माय हेवन, योर पर्सनल पैराडाइज 6। हो, यस. आणि आता मोठे स्ट्रोक देखील त्यांना खेळायचेच होते, ते देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. मागील संजू मात्र अशाच प्रकारच्या चेंडूवर फसले जरूर होते, परंतु नियंत्रण त्यांचं थोडंसं गेलं होतं. परंतु आता यांनी मात्र अगदीच चांगलं टायमिंग आणि ज्या पद्धतीने थोडासा पॅरलल बॉल गेला आणि त्याच्याचमुळे षटकार देखील आला या ठिकाणी. पूरे पश्चिम बंगाल में लोग कह रहे होंगे विशॉन बालो। $51 for 3। इस बार गली में गई गेंद, 1 रन का इजाफा, 52 for 3। चंद्रकांत जी, फाइनल स्कोर क्या देख रहे हैं? 70च्या आसपास, म्हणजे 70-75 पर्यंतची धावा मी तरी पाहतोय, कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांची स्ट्रेंथ पाहता आणि प्रतिस्पर्धी टीमची गोलंदाजी देखील चांगली पाहता की 70 किंवा त्याच्या आसपास. 70 is minimum। 52 for 3। बहुत अच्छा घुमाव मलिंगा का, वाइड एंगल और बहुत बढ़िया पिकअप विकेट कीपर का निजाम मलिंगा। ये अलग बात है कि आजकल भारत में निजाम नहीं रहे, पहले हुआ करते थे, वरना वो निजाम अपनी तिजोरी में से निजाम मलिंगा को कुछ दे देते। ऐसी खूबसूरत बॉलिंग उनकी। वाह, या वेळेला मात्र संस्कार यांच्यासाठी थोडासा बॉल बाहेर सुद्धा टर्न करताना पाहायला मिळाले, नॉर्मली जो डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी डिफिकल्ट असतो. व्हाट अ यॉर्कर, सावधानी हटी और विकेट वहां पर बनी। परफेक्ट यॉर्कर, योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स क्राफ्टिंग सुपर्ब विकेट। अप्रतिम, काय बॉल टाकलाय, उत्तरच नव्हतं या ठिकाणी संस्कारकडे. या यॉर्करचं यॉर्क करून घेतला आणि दांडी 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 गुल करून टाकली. निजाम मलिंगा यांनी सुद्धा प्रभावित केलंय ज्या पद्धतीची त्यांनी आज गोलंदाजी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आज सगळ्या मॅच मधलं की फॅक्टर काय आहे माहिती आहे? जगत सरकार, ते अजूनही मैदानात आहेत. यस, और देखिए जगत सरकार जैसा बैटर है, करण अंबाला जैसा बॉलर है, लेकिन दूसरी तरफ आप देखें रोहित नार्वेकर, ओमकार देसाई, विनायक भोईर, इसके अलावा नजमुल मंडल है वहाँ पर, तो दे आर अ स्ट्रॉन्ग बैटिंग साइड। प्रीतम बारी, लॉट ऑफ गुड बैटर्स। सो स्कोर चाहिए, बिना स्कोर के कुछ नहीं होगा। और ये टीम के मोटिवेशनल फोर्स अनिकेत राउत। पाहूया,
म्हणजे या अगोदर जे आपण म्हणत होतो ना 70, कदाचित त्याच्यापेक्षा देखील थोडासा कमी कंट्रोल धावसंख्या होऊ शकते, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो सर. बाकी बाबती मैदानाच्या आतमध्ये होणार आहेत. 52 तर झालेले आहेत, 1 ओव्हर मात्र बाकी आहे. परंतु जगत सरकार हे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 20 धावांवर ते बॅटिंग करतायत. डावाचे हिरो राहिलेत, परिस्थिती ओळखली आणि समयसूचकता आतापर्यंत त्यांनी दाखवलेली आहे. नवीन हुड्डा ने बैटर है और आखिरी ओवर की शुरुआत अशोक खान की पहली गेंद इस बार कवर ड्राइव, 1 रन दिया. दूसरे का मौका है, वहां पर निकल पड़े जगत. जरा सी लापरवाही और 1 को 2 में तब्दील किया जगत ने. एक अच्छी बात फील्डिंग टीम के लिए ये रही कि उन्होंने चौका बचाया. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक देखील खेळला. 2 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. धावा बनवायच्यात शांतिरत्न संघासाठी. दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्सला त्या रोकायच्या आहेत आणि डावाचे नायक जरूर राहिलेत, परंतु फिनिश कितीपर्यंत करणार तेही पाहावं लागेल. इस बार स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव कर दिया, 1 रन लिया. 55 फॉर 4. बहुत जबरदस्त वापसी की है निजाम मलिंगा के ओवर के जरिए यहां पर ताई पैकर्स ने. और अब आशु खान 55. अगदी उत्तरार्धामध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीला धावा येत होत्या, 2 ओव्हरला 25 विदाऊट लॉस अशी फिगर होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर सर धावसंख्याचा ग्राफ खाली येताना पाहायला मिळाला. त्याचं कारण आहे विकेट आल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रजोतचं ते अप्रतिम षटक म्हणावं लागेल. त्यानंतर निजाम मलिंगा यांचं षटक पाहायला मिळालं, परंतु डाव संपलेला नाहीये. 1-2 मोठे फटके संघाला एका समाधानकारक स्थितीकडे देखील शांतिरत्नाला घेऊन जातील. इस बार स्ट्रेट ड्राइव, कम से कम 1 मिलेगा. स्ट्राइक जगत अपने पास रखेंगे. 56 पे 4. चांगली गोलंदाजी, संधी नाही दिली आहे. शेवटच्या षटकात देखील खास उत्तर प्रदेशच्या मुरादाबादवरून हा खेळाडू इकडे दाखल होताना पाहिला मिळाला. गोलंदाजीसाठी अशोक खान यांना पण पाहतोय. पश्चिम बंगाल राज्यातील तारकेश्वरचे खेळाडू आहेत. जगत सरकार आजचा दिवस गाजवलाय, रात्रही गाजवत आहेत, कारण सगळ्या मॅचमध्ये जगत बरसलेत. ओह, क्या बॉल है अशोक खान की. मोहम्मद शमी की याद आ गई. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी वेगवान चेंडू. जगत खेळायचा प्रयत्न करत होते, वेग होता, बाउन्स होता, दोन्ही गोष्टी बीट करून गेल्या. अगदी गुडघा टेकून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता स्ट्रोक, परंतु नाही यशस्वी झाले. वेगावर आणि बाउन्सवर बीट केलं यावेळेला. अभी भी 2 गेंदें शेष है. जगत सरकार इनसे बड़े शॉट्स की उम्मीद. ऑन ड्राइव 1 रन दिया. दूसरा लेने जाएंगे. यस, दूसरा हो जाएगा. 58 पर 4. अप्रतिम गोलंदाजी सर. संधी नाही दिली जात आहे. जगत सारख्या फलंदाजांना बांधून ठेवलंय, परंतु क्रिकेट आहे. 60-65 ची मॅच सुद्धा या समयाला चांगली होऊ शकते, परंतु टार्गेट किती उभं राहणार हे अजूनही बाकी आहे. 25 धावांवर खेळताय जगत सरकार. टीमची धावसंख्या 58 झाली आहे. शांतिरत्न डोंबिवली 6 के 6 और नॉट आउट रहने का एक रिकॉर्ड भी उनके नाम रहा. आखिरी बॉल और ठोक डाला. माई हेवन योर पर्सनल पैराडाइज 6. जगत सरकार अपनी सरकार को कायम रखकर वापस लौटते हुए थोड़ा सा नाराज है, बट देन जो किया वो भी कम नहीं है. और यहाँ पर एक अच्छा स्कोर खड़ा किया गया है. जो मिला वो किसी से कम नहीं और जो वो पाया वो भी किसी से कम नहीं है. जो मिला उसको लेकर लड़ना होगा. और जाते जाते एक ही चीज़ कहूँगा, आई एम थैंकफुल टू विनोदन पाटिल जी और जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, अनंता भाई, सभी का मैं शुक्रगुजार हूँ कि इस साल भी आपके साथ यहाँ पर काम करने का मौका मिला. अगले साल और ज़्यादा दिन देने की कोशिश करूँगा जैसा आपने रिक्वेस्ट की है, लेकिन आपका प्यार इसी तरह बनाई रखिए. और मैं दुर्गा माता के चरणों में प्रार्थना करूँगा कि ये टूर्नामेंट कामयाबी के नए आयाम कायम करे और हो सकता है कि आखिरी दिन 2 तारीख की रात को हो सकता है हम 1 करोड़ व्यूअरशिप तक पहुंच जाए.
अगदी बरोबर सर. चांगला पहिला डाव पाहायला मिळाला या ठिकाणी. दोन्ही संघ जर पाहिले तर अतिशय बलवान आहेत. मॅच चांगली झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 64 वर. विजयासाठी पाहिजे 65, म्हणजे जवळपास 11ची सरासरी दुसऱ्या डावात गाठायची आहे, जे सोपं सुद्धा आहे आणि अवघड सुद्धा आहे. या पण वयात मंचावरती मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. पंचमहाभूत सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव वसईचे श्रीमान सुशांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्रीमान सुशांतजी पाटील यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आदरणीय अनंतदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण पंचमहाभूत सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव वसईचे श्रीमान सुशांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आपण पंचमहाभूतांना बघितलेले आणि त्यामधले वसईचे आपले श्रीमान सुशांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर जो संघ मैदानाचा आत खेळतोय ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाचे संघ मालक अमरजी परुळेकर सर खऱ्या अर्थाने इथे उपस्थित नाहीत आणि त्यांचा ऑन बिहाफ मध्ये आपण सन्मान करूयात. नामवंत खेळाडू ताई पॅकर्सचे अनिकेतजी राऊत यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती या. अनिकेतजी राऊत. अगदी 2 मिनिटात अनिकेत येतोय. त्याचबरोबरीने चंद्रेश सरोवर सोसायटीचे चेअरमन लोडायवनचे श्रीमान महादेवजी लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करूयात. शॉर्ट टीम मीटिंग आहे ज्यामध्ये अनिकेत थोडासा बिझी. अनिकेत नुकताच आपल्या मंचावरती देखील येईल. जी तुम्हाला प्लेअर लिस्ट पाहायला मिळाली होती त्यामध्ये तो कॅप्टन होता, मात्र यंगस्टरला नेहमीच तो चान्स देत आलेला आहे आणि असा ताई पॅकर्स संघाचा एक लेजंड प्लेअर अनिकेतजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ मालक म्हणून आपण त्यांचा सन्मान करूयात. अमरजी परुळेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये ऑन बिहाफ संघ मालक म्हणून आपण अनिकेत राऊत यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन अनिकेत यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बरीच वर्ष भारत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण बघितलेलं आहे. ताई पॅकर्सचे कॅप्टन आहेत, मात्र आज यंगस्टरला संधी देत आहेत, त्यामुळे संघाबाहेर आहेत आणि या संघाचे संघ मालक ताई पॅकर्सचे अमरजी परुळेकर सर अनुपस्थित आहेत. त्यांच्या ऑन बिहाफमध्ये आपण अनिकेत राऊत यांचा या ठिकाणी सन्मान केला. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर एक विशेष सन्मान गेल्या 2 दिवस रात्रींमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेमधून ऐकायला मिळाला, सर्वांच्या परिचयाचा आवाज आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा अनेक भाषांमधून आजवर ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील ज्यांनी 4 चांद लावले, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी अनंतदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अनेक युवा समालोचकांचे प्रेरणास्थान आहेत, मार्गदर्शक आहेत आणि आज माझं देखील भाग्य की त्यांच्या सोबत माईक शेअर करण्याची संधी मला मिळाली. हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. संपूर्ण जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे या स्पर्धेचे लाडके आयोजक संपूर्ण पाटील कुटुंबीय असेल सर्वांच्या वतीने आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि यानंतर बघूयात आपण या मॅचच्या दिशेने बॅक टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूयात टेलिव्हिजनचा मखमली आवाज कुणालजी दाते सर आणि त्यासोबत मी देखील थोड्याच वेळात जोडेन. थँक्यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. अविनाश राणा फर्स्ट ओव्हर बॉलिंग मार्कवर टार्गेट सेट झालेला आहे आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे 65. लास्ट बॉल तो सिक्सर. करण मोरे आणि ओंकार देसाई ओपनिंग बॅटर, ओपनिंग पेअर. ओ चांगला फिरलाय बॉल. सर विकेट कीपरच्या हातामध्ये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपर कडे जातो आणि हा डॉट बॉल अविनाश राणाकडून करण मोरेच्या अगेन्स्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळन आपलं स्वागत आहे. लॉफ्ट केलाय, मिड ऑन आत आहे, बॉल निघालाय लॉंग ऑन कडे आणि सीमारेषेच्या बाहेर. करण मोरेचा बॅट मधून पहिला मुक्ता. कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चांगला फटका मिड ऑन आतमध्ये होता. पॉवर प्ले सुरू आणि पॉवर प्लेच्या दरम्यान पॉवरफुल स्ट्रोक इथे दाखवत असताना करण मोरे बरोबर दिशा दिली. लेंथ बॉलचा वापर, समोर फटका सजवला, दिशा दिली आणि 4 धावा. इंटरेस्टिंग मॅच आहे आणि लीग स्टेजचा खरं तर हा शेवटचा सामना आहे. डू ऑर डाय. आत आला होता बॉल, कट केलाय गलीमध्ये. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय त्या फिल्डर कडून. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल ते अर्थातच आपण पाहतोय. 5 या आकड्यावरती टार्गेट आपण या मॅच मध्ये विचार केला तर ताई पॅकेज समोर ठेवलं शांतिरत्न 11 डोंबिवलीने. 65 धावांचं ज्या पद्धतीनं पहिला डाव संपलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जगत सरकार पूल करायचा होता, बॉल निघालाय मागे. विकेट किपरची चुकी. लॉंग स्टॉपला बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. बॅटला लागलाय, त्याचमुळे 4 धावा येत आहेत. अंपायरचा सिग्नल येतोय आणि धावा येत आहेत. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. महत्वाच्या धावा आहेत. टीमच्या टोटल मध्ये ओंकार देसाई थोडासा शफल झाला, उसळी घेतली बॉलने, बॅटची कडा घेतली, विकेट कीपर बीट झाला आणि त्यानंतर सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये थर्ड मॅनला या 4 धावा चौकार. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. विनाश राणाला आपण पाहतोय या षटकामध्ये जो कॅप्टन आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 65चा चेस आणि इझी नसेल बिकॉज जे बॉलिंग युनिट समोर आहे शांतिरत्न 11 डोंबिवलीचं. सध्याचा स्कोर 9 षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. ओंकार देसाई फुल लेंथ ऑन साइडला टर्न केला मनगटाने. मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलने धावसंख्या सध्या इन डबल फिगर 10 धावा. सुरुवात चांगली झाली, धडाक्यात झाली आहे. 65 धावा चेस करायच्यात. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल त्यावेळेला या सामन्याचं महत्व वाढतं. 1-3 आणि 2-4 अशा सेमीफायनलच्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत फायनल डेच्या दरम्यान. त्याच्यामुळे हा जो सामना इथून जिंकणं प्रत्येकाला गरजेचं आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, आत लागला मिडॉनच्या थोडा बाजूला. फिल्डर फार वेगाने, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. वाईट थ्रो आला आणि त्याचा फायदा. 2 धावे इथे कंप्लीट करतोय करण. त्यासोबत ओमकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नॉ लॉस 12, 12 धावा 65 ला चेस करत असताना ताई पॅकर्स. पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन. ठोस शुरुआत इस बार बल्लेबाजी में. बल्लेबाज करण मोरे 4 गेंदों में 7 रन, ओमकार देसाई 2 गेंदे 5 रन. तो यहाँ पर एक पार्टनरशिप बिल्ड होती हुई. फर्स्ट एड किट ओके.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 12 धावा 65 ला चेस करत असताना ओपनिंग पेअर करण बोरे आणि ओमकार देसाई या दोघांना आपण मैदानाचा आत पाहतोय. 11व्या रजनीस आपण लीग स्टेजच्या खुल्या गटातील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. मात्र उद्या जो 12वा दिवस आहे या स्पर्धेचा 21व्या पर्वाचा साहसाचा महासंग्राम दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जे आजपर्यंत झालं नाही. मराठी हृदय सम्राट मराठी माणसाचा मानबिंदू महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबत ठाणे रायगड अगेन्स्ट रेस्ट ऑफ इंडिया अशी मॅच देखील उद्याच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो नो डाऊट उद्या प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने असेल या स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडानगरीवरती. ठाणे रायगडचे कॅप्टन असतील केतन म्हात्रे, विश्वजित ठाकूर, भावेश पवार ज्यामध्ये पाहायला मिळेल आणि रेस्ट ऑफ इंडियाचा कॅप्टन असेल करण अंबाला जो गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल रडार मध्ये आणि थेट चाललाय मिड विकेट हवा यात्रेसाठी. ओमकार देसाईचा बॅट मधून माहेवन युवा पर्सनल पॅराडाइज षटकार. कमी गतीने स्लॉट मध्ये बॉल पडला आणि सुरुवातच धडाक्यात झाली. ओंकार देसाई याच फटक्यांसाठी जाणला जातो. ऑफ ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये येत होता आणि विथ द स्पिन तसाच बॉलला बाहेर पाठवलं. राहुल द्रविड कक्षाच्या वरून 6 धावांसाठी माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज. पॅराडाइज इथे निर्माण करायचं असेल तर असे फटके सजवावे लागतील. हा फटका पहा, ओंकार देसाईची नजर फटक्यापर्यंत, जिथे बॉल चाललाय तिथे आणि भव्य फटका, भव्य षटकार. 18 धावा. फुल टॉस आहे, थ्रू दी लाईन खेळला, फोर्सने फटका. मिड ऑफ खाली होतं तिथे खेळला, लॉंग ऑफ फील्डर थ्रो करेल, सिंगल कंप्लीट झालेली आहे. सिंगलच्या सायनं धावसंख्या आपण पाहतोय 19. करंट रन रेट 15.42. चांगलं रन रेट आहे, चांगली धावगती. 4 बॉलमध्ये 12 केलेत ओंकार देसाईने पार्टनरशिप मध्ये. करण देखील चांगली साथ देतोय त्याला. 7 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. 19 धावांची भागीदारी. दोन्ही फलंदाज चांगले सेट दिसत आहेत. सुरुवातीपासून अटॅक करण्याचा प्रयत्न आणि करण महत्वाचा खेळाडू या मॅच मध्ये. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, MPL खेळलाय, मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील त्याचं योगदान आहे. तिथे देखील त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आलं होतं आणि सध्या तो मैदानामध्ये आहे. 19 धावा. 2 बॉलमध्ये 7 आलेले आहेत करणच्या अगेन्स्ट. कमी गतीने टाकलाय बॉल गॅप मध्ये, वाईड ऑफ लॉंग ऑफ कडे फिल्डर डीप मध्ये फार वेगाने. संस्कार ध्यानी चांगली फिल्डिंग मागच्या दोन्ही बॉलवरती संस्कार कडून आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. 20 रन अब तक पारी का ये दूसरा ओवर. करण बोरे 8 रन 5 गेंदों में 12 रन बना चुके अब तक ओमकार देसाई. और यहां पर अगर देखा जाए तो ब्रेक थ्रू की तलाश में नजर आएंगे गेंदबाज करण अंबाला. ओ यावेळेला ऑन साइडला पुन्हा टर्न करायचं होतं पण लाऊड साऊंड ऑफ सेकंडला चान्स होती. मात्र करणच्या हाताला तो बॉल डायरेक्ट लागलेला आहे. थोडीशी इजा जाणवते त्याला. असा करतोय की गंभीर दुखापत नसेल कारण महत्वपूर्ण फलंदाज आहे टाय पॅकर्सचा. वो तलाश थी, 1 रन की खोज थी. इस बार दौड़ पड़े थे बल्लेबाज करण मोरे नॉन स्ट्राइकिंग एंड से सीधा स्ट्राइकिंग एंड की तरफ और यही भापा था इस बार करण अंबाला ने. ये देखिए ये गेंद टिप्पा खाती थोड़ी सी अंदर की जानी मुड़ी, ऑन साइड पर खेलने का प्रयास था. गेंद बल्ले से छुई और नॉन स्ट्राइकिंग एंड के खिलाड़ी करण आधा दायरा आधा सफर यहां पर तय कर चुका था और इसी के चलते ये फिटनेस देखिए करण अंबाला का. डायरेक्ट हिट का प्रयास था लेकिन ये गेंद सीधे जाकर टकराई नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज करण मोरे के हाथों पर. 2 बॉल अजूनही बाकी या षटकातील. शॉट ऑफ लेंथ होता, कट करायचा होता ऑफस्टम्पचा बाहेर. राइज ऑन बॉल थेट गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. अच्छा उछाल इस बार प्राप्त किया करण अंबाला. वो हाइट देखिए उनके पास, वो जो ईश्वर की देन है और उसी के चलते इस बार वो कंधे का इस्तेमाल यहाँ पर नजर आता हुआ. उछाल गेंदबाजी में नजर आता हुआ करण अंबाला द्वारा और बीट करते हुए गेंद सीधी चली गई विकेट कीपर के दस्तानों में. अच्छी गेंदबाजी करण अंबाला द्वारा. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 20 रन. करणला चॅलेंजेस आवडतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर त्याचं कमबॅक. थ्रू दी लाईन खेळला, लॉंग ऑफ कडे बॉल, फिल्डर पुन्हा संस्कार, सिंगल कंप्लीट केले. करणचा कॉल होता, ओमकार थांबला, थांबावं लागेल. डायरेक्ट हिटचा चान्स आणि आता चान्स मिळाली डबल साठी. 2 धावा. इन गलतियों में सुधार लाना जरूरी होगा. जहां पर 1 रन था वहां पर दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. रन संख्या अब स्कोर बोर्ड पर 22. 2 ओवर का खेल समाप्त. यह आंकड़ों का खेल अब नजर आता हुआ आपके स्क्रीन पर.
24 गेंदे 43 रन, 43 फ्रॉम 24। ये समीकरण अब इस मुकाबले में सामने टीम ताई पैकर्स प्रभादेवी पालघर। वाईब आताच येत आहेत की ही मॅच शेवटपर्यंत जाईल ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे. विकेट पडली नाही. 65 ला चेस करत असताना 11चं करंट 100 सध्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. ताई पॅकर्स 22 धावा आहेत. करण 8 वरती खेळतोय, ओमकार 14 वरती खेळतोय आणि सध्या पाहता असं वाटतंय की करण संतपणे खेळत आहे, ओमकार अटॅक करत असताना. फिजिओ स्प्रेची मागणी होते मैदानाचा. टू 22 धावा धाव फलकावरती. थोडीशी दुखापट जाणवते. या अगोदर करणला देखील आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार मैदानाचा आत आहे. ओमकारला पाहता सर मला 2016 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्राईज सेरेमनीच्या वेळी जेव्हा प्रवीण 11 खारघरचा जो कॅप्टन होता आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस 11चा कॅप्टन होता तो योगेश पेंडकर, ज्या मधली जी लढाई होती प्रवीण 11 खारघरकडे आय थिंक एसपीची साईड होती आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस 11कडे डिंग डॉंग प्रतीक 11ची साईड होती. आणि जेव्हा प्राइज सेरेमनीच्या वेळी दोन्ही कॅप्टनच्या बाईट्स घेतला गेला, ओमकारचा जो स्पीच होता आणि त्यासोबत योगेशचा देखील चर्चेत राहणारा विषय होता. आणि जरूर ते डोळ्यांसमोर आलं जेव्हा ओमकार टॉससाठी याही मॅचचा आला होता. या मॅचला सुरू होण्या अगोदर फार रंजक उत्तरं त्याची असतात. 22 धावा आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. जी बिल्कुल, हरीश भाई ने उन्हें पूछा था ये जो समय मिला 2 मुकाबलों के बाद तब आपने क्या किया. उन्होंने कहा हमने आपकी कमेंट्री एंजॉय की. तो ये ऐसे थोड़े से नटखट स्वभाव के ओमकार देसाई. रन संख्या स्कोरबोर्ड पर 22. अब ये पारी का तीसरा ओवर. गेंदबाजी करने विजय गढ़वाली. फार एंड से स्वर्गीय रतनबुवा पाटिल क्रीडा नगरी इस एंड से गेंदबाजी करेंगे. 24 बॉल मध्ये 43 धावांची गरज. टॉप एज हा बॉल हवेत यावेळेला. विकेट कीपर डाऊन दी बॉल. व्यवस्थित त्याचा झेल. 22 ला योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. ये बड़ी सफलता. करण मोरे ऑन साइड पर खेलने का प्रयास था, बल्ले का ऊपरी सिरा लिया. गेंद के नीचे खिलाड़ी और यहां पर ये विकेट का सेलिब्रेशन मनाते हुए गेंदबाज और उसके बाद जगत सरकार भी. ये पहली सफलता. पार्टनरशिप को ब्रेक किया. पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज विजय गढ़वाली. गढ़वाल के खिलाड़ी, हालांकि उनके नाम के सामने उनके शहर का नाम जोड़ा जाता है करण अंबाला, जो हरियाणा अंबाला से बिलोंग करते. गोलू गाजियाबादी जो गाजियाबाद के खिलाड़ी है. अब नए बल्लेबाज रोहित नार्वेकर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. चतुर नाम से ये प्रचलित खिलाड़ी अब बल्लेबाजी करते नजर आएंगे. हालांकि पिछले सीजन में गुजरात में 6 गेंदों में 6 छक्के, 7 गेंदों में 7 छक्के लगाने का एक बड़ा विक्रम इनके नाम पर. हालांकि आशीष आगरकर के खिलाफ वो 6 गेंदों में 6 छक्के जड़े थे इस बल्लेबाज ने. आक्रमक शैलीचा फलंदाज रोहित नार्वेकर मैदानाचा आत आला. 3ऱ्या क्रमांकावरती करंटच्या विकेट नंतर. यू आर इंटरेस्टिंग आहे. विजयने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या. 24 बॉल 43 ची मॅच होती, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती आता विकेट. 23 बॉल मध्ये 43. फुल लेंथ होता. समोर खेळला, सॉफ्ट हँडने खेळला. पहिलाच बॉल होता त्याच्या अगेन्स्ट. लॉन्ग ऑफ कडे सिंगलने स्ट्राइकिंग एंड लेते ओमकार देसाई. गेंदबाजी में वैरायटी देखिए. पहला गेंद लेग कटर लेग ब्रेक था. दूसरा गेंद जड़ में करने का प्रयास. सीधे बल्ले से उसे सही नसीहत देते हुए बल्लेबाजी में रोहित नार्वेकर. हालांकि जब बल्लेबाज अभी अभी क्रीज पर आए बल्लेबाजी करने के लिए, उनके सामने अगर आप सटीक यॉर्कर निशाने पर गेंदबाजी करोगे तो उनके लिए फुटवर्क काफी अहम होता है. और यहां पर ये फुटवर्क भी दिखाया बल्लेबाज रोहित नार्वेकर ने. उसी के साथ सम्मान भी दिखाया इस गेंद को. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. रन संख्या स्कोरबोर्ड पर 23. क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट आपण आज संपूर्ण दिवस रात्रीमध्ये अनुभवलंय, एन्जॉय केलेलं आहे, बघितलेलं आहे. 21व्या पर्वाचा 11वा दिवस, 11वी रात्र.
महत्वपूर्ण मॅच लीग स्टेजचा खुल्या गटातील शेवटचा सामना डू ऑर डाय. विजय खेचून मारण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनचा फार बाहेर आहे, तिथून आणखीन बाहेर निघाला. अंपायरचा सिग्नल वाईड. लेग ब्रेक गेंद थी, शायद इसी के चलते वो स्लोअर वन का प्रयास था. राउंड विकेट से ये थोड़ी सी बाहर निकली, अंपायर का सिग्नल आता हुआ ये वाइड गेंद. एक्स्ट्रा रन खाते में अब थाई पैकर्स प्रभा देवी पालकर के रन संख्या स्कोर बोर्ड पर 24 रन. विथ द अँगल राऊंड द विकेट या पद्धतीने आला तो. ऑप्शन्स ऑलरेडी बाहेर टाकलाय, तिथून आणि बाहेर निघाला. वाईटच्या साहाय्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 24 धावा फलकावरती. ऑन साइडला पिकअप शॉट, हेलिकॉप्टरच होता. डीप मध्ये मिड विकेट कडे बॉल. सिंगल मिळते आणि कव्हर काय केलं पात्रोला कीपरने, जबरदस्त. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय सध्या 25. बढ़िया फील्डिंग का मुजाहरा वहां पर. डीप पर खिलाड़ी तैनात थे, रनों को रोका. वो इन्वेस्टमेंट रन की देखिए, 65 रनों की चुनौती थी. शुरुआत बढ़िया रही थी, पहले ओवर में रन आए थे 12, दूसरे ओवर में करण अंबाला के ओवर में रन आए थे 10. उसी के चलते 22 रन बना लिए थे बल्लेबाजी करते हुए थाई पैकर्स प्रभा देवी के प्रारंभिक बल्लेबाजों ने. उसके बाद एक विकेट आया इस ओवर की शुरुआती गेंद पर, पहली गेंद पर. उसके बावजूद यहां पर एक पार्टनरशिप को बिल्ड होना जरूरी होगा अगर इस मुकाबले में पलटवार करना है टीम थाई पैकर्स प्रभा देवी को. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही. कदाचित चान्स घेतील फलंदाज. पुन्हा फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेट के बॉल चालला डीप मधून. फिल्डर फार वेगाने, थ्रो चांगला आहे, एकच धाव. गुड फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, बढ़िया बल्लेबाजी में कहूंगा. उसके बावजूद सिंगल के साथ दौड़ पड़े थे. इस बार बल्लेबाज बैकलिप को थोड़ा सा नीचे रखा था. फुलर लेन की गेंद थी, हल्के हाथों से इस बार इस गेंद को खेला था डीप मिड विकेट पर. वहां से सिंगल बटोरा. अब बल्लेबाजी पर ओमकार देसाई. 8 गेंदे 15 रन बना चुके. रन संख्या स्कोर बोर्ड पर 26. यहां पर पार्टनरशिप पनपती हुई. बल्लेबाजी करने वाली टीम थाई पैकर्स प्रभा देवी पालघर के लिए अमर परोड़ेकर जी इनका ये खेमा है जो आपके सामने यहां पर खेलता नजर आ रहा है थाई पैकर्स प्रभा देवी. लेकिन अब गेंदबाज विजय गढ़वाली. 4 गेंदे 4 रन इस ओव्हर से, 1 विकेट उनके खाते में. 20 बॉल 39 धावांची अजूनही गरज आहे थाई पॅकर्सला या मॅच मध्ये. विकेट एक पडले पण सध्या अटॅक झाला पाहिजे, कारण या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आली नाही. डिसिप्लिन बॉलिंग केली आहे विजय गडवाली. ऑन साइडला टर्न करण्यात आला. याचा वेगाने बॉल टाकला होता. अटेम्प्ट करत असताना खरं तर हवेत खेळायचं होतं ओमकारला, पण ते झालं नाही. त्यामुळे पहिली धाव फार हळूवार पद्धतीने त्याने पूर्ण केली. थोडासा नाराज दिसला जेव्हा पहिली धाव पूर्ण करत होता. ये ओमकार देसाई का फेवरेट स्ट्रोक है, स्लॉग हिट. हालांकि थोड़ा सा शफल होकर ऑन साइड में मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास था. बल्ले और गेंद के बीच में जो कनेक्शन चाह रहे थे बल्लेबाज ओमकार देसाई, वो नहीं हो पाया और इसी के चलते महज एक सिंगल. इस ओवर में अब तक 5 गेंदों में 5 रन. रन संख्या स्कोर बोर्ड पर 27. 1 विकेट के नुकसान पर टीम थाई पैकर्स प्रभा देवी. ओहो, मिडल अँड लेगला अपील जरूर होती, मात्र अंपायर्सने ती पूर्णपणे फेटाळली. लेग बाईटचा सिंगल, रोहितकडे स्ट्राईक असेल. सिंगलच्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. थाई पॅकर्स 65 ला चेस करतात. अठारह गेंदे 37 रन. यह भी इक्वेशन होगा इस मुकाबले में. बढ़िया डिसीजन अंपायर द्वारा. हालांकि इंपैक्ट देखिए बिल्कुल साफ नजर आता हुआ. लेग स्टंप को छोड़कर ये गेंद जा रही थी और इसी के चलते राइट डिसीजन फ्रॉम अंपायर. बढ़िया अंपायरिंग सादिक राजापुर द्वारा. रन संख्या स्कोर बोर्ड पर 28. 3 ओवर का खेल समाप्त. यहां से रन बनाने जीत के लिए अब 18 गेंदे 37 रन. 37. अठारह गेंदे 37 रन. 37 फ्रॉम 18. ये इक्वेशन अब आपके सामने. करण अंबाला फिर से एक बार गेंदबाजी की कमान पर. हालांकि करण अंबाला कुछ ओवर्स अगर देखा जाए तो फार एंड से गेंदबाजी करते नजर आए, जिस एंड से
उन्होंने अच्छी गेंदबाजी की, कुछ ओवर्स पवेलियन एंड से भी उन्होंने किए इस टीम के लिए, शांति रत्न डोंबिवली के लिए। और अच्छे खिलाड़ी है, बड़े खिलाड़ी है टेनिस क्रिकेट विश्व के, जो नाम करण अंबाला का पत्ता यहां पर चलता हुआ टेनिस क्रिकेट विश्व में। और खासियत है उनके गेंदबाजी में, बल्लेबाजी में, सबसे बड़ा फैन फॉलोइंग उनका नजर आता हुआ सोशल मीडिया पर। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला था इस गेंद को, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर और ये आता हुआ मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 चौका। एक्स्ट्रा पेसने पहिलाच फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला, ऑफस्टंपचा बाहेर होता, थांबला आणि त्यानंतर फक्त दिशा दिली बॉलला. पा कवच खाली आणि तिथूनच बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. नो चान्स फॉर फिल्डर. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने प्रयत्न केले होते, त्याचा वाक्या बाहेर. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 32. फुल टॉस गेंद थी, इसे सही नसीहत देते हुए बल्लेबाजी में रोहित नार्वेकर. स्क्वायर ऑफ द विकेट, बढ़िया स्क्वायर ड्राइव यहां पर लगाते हुए 4 रनों के लिए मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 के साथ रन संख्या अब स्कोर बोर्ड पर 32 रन 32. ओ इस बार ये घुमाव इस गेंद पर प्राप्त करते हुए गेंदबाज करण अंबाला, हालांकि पकड़कर डाला हुआ, डिलीवर किया हुआ ये ऑफ ब्रेक गेंद थी, लेकिन लेफ्टी बैटर के लिए टिप्पा खाकर ये लेग कटर होता हुआ. त्याला डिवचल्यानंतर त्याचा कमबॅक नेहमीच इंटरेस्टिंग राहिलेला आहे. चौकार आला आणि त्यानंतर पेस ऑफ करत असताना करण. बॉल बाकी आहे 16 अजून या मॅच मधले आणि 16 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे ताई पॅकर्सला शांतिरत्न 11 डोंबिवलीच्या अगेन्स्ट. करण फुल लेंथ होता ऑन साइडला, बॅटचा चेहरा बंद केला, बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला कडे, डबलचा कॉल आहे. ओमकार धावतोय, रोहित धावतोय, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतील. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 34 धावा आहेत. 15 गेंदे 31 रन. ये मुकाबला आखिरी गेंद तक शायद यहां पर जाएगा, ऐसे यहां से अब महसूस होता हुआ. बल्लेबाजी में बढ़िया पार्टनरशिप यहां पर पनपती हुई दोनों बल्लेबाजों के बीच में. सेंसिबल क्रिकेट यहां पर चलता हुआ. खराब गेंद पर यहां पर बाउंड्रीज बटोरते हुए बल्लेबाज नजर आते हुए रोहित नार्वेकर, ओमकार देसाई, वो एक्सपीरियंस इनके बल्लेबाजी में झलकता हुआ. अब सामने करण अंबाला, अब तक विकेटलेस इस मुकाबले में. आगे रखा था, जड़ में रखने का प्रयास था, ऑन साइड की जानिब इस बार खेल दिया था इस गेंद को. मिड ऑन पर खिलाड़ी काफी तेजी से आए संस्कार दयानी, तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन बटोरने का. सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 35. 14,000 दर्शक हमारे साथ जुड़ चुके 70 स्पोर्ट्स लाइव स्ट्रीमिंग पर. 14,000 पीपल कॉन्करेंट व्यूवरशिप. 35 लॉस ऑफ 1 विकेट. पारी का ये चौथा ओवर चलता हुआ. हालांकि यहां पर अगर देखा जाए तो एक ब्रेक थ्रू की आवश्यकता नजर आएगी टीम शांति रत्न डोंबिवली के लिए, क्योंकि यहां पर एक पार्टनरशिप बिल्ट होती हुई. दूसरी तरफ 1-2 बड़े हिट काम तमाम टीम ताई पैकर्स प्रभा देवी पालघर के लिए. और वो क्षमता यहां पर नजर आएगी ओमकार देसाई के बल्लेबाजी में, क्योंकि इससे पिछले ओवर में करण अंबाला के खिलाफ वो स्लॉक का हिट नजर आया था. राहुल द्रविड़ स्टैंड के ऊपर से छक्का लगाया था बल्लेबाज ओमकार देसाई ने करण अंबाला के खिलाफ. 65 रनों का ये टारगेट. सोच में थोड़ा सा बदलाव यहां पर नजर आता हुआ गेंदबाजी में. फ्लाई स्लिप, गली, पॉइंट, शॉर्ट फाइन लेग, दायरे के अंदर, डीपर लॉन्ग ऑन, मिड विकेट. सफल हुए थे, इनसाइड एज लेकर गेंद पीछे चली गई. चाइनीज कट, लेमन कट, रूबी कट, और ये गेंद चली जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4, तो क्या बेड़ा होगा पार. इस बार ये 4. बाउंड्री येत नव्हती, त्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा. एज घेऊन बॉल निघाला होता, इनर एज होती विकेट किपरच्या बाजूने आणि फाईन लेगने चुकी केले. बॉलला स्टॉप करायचं होतं, कॅप्टन होते त्या ठिकाणी अविनाश, मात्र चुकी झाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. महत्वपूर्ण अशा इम्पॅक्टफुल चौकाराने धावसंख्या 39. पिछला मुकाबला अगर आपको याद होगा तो अविनाश राणा ने लॉन्ग ऑफ की जानिब वहां पर एक कैच छोड़ा था. इस बार इस मुकाबले में बाउंड्री छोड़ी, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. रन संख्या स्कोर बोर्ड पर 39. अब यहां से जीत के लिए 13 गेंदे 26 रन, रिक्वायर रन रेट 12. 13 गेंदे 26 रन. ये मुकाबला बिल्कुल आखिरी गेंद तक जाएगा. पैसा वसूल मुकाबला. कल रात में हमने देखा था लगभग 3:30 पौने 4 बजे जो मुकाबला आपके सामने आया था वीके प्रतिष्ठान के खिलाफ आदित्य 11. ये मुकाबला आखिरी गेंद तक गया था.
उसी तरह से ये मुकाबला करवट बदलता हुआ, हालांकि अब घड़ी में बच चुके 1:45। स्विच हिट का प्रयास था, तेज रखा था इस बार जड़ में, गेंद ऑन साइड की जानिब, वहां पर खिलाड़ी खुद गेंदबाज जब तक जाते तब तक 2 रन और थ्रो के रन अब मिलेंगे बल्लेबाजी करने वाले टीम के खाते में। अब अंपायर का सिग्नल का हम वेट करेंगे, यहां पर रन कितने मिलेंगे। टोटल रन 1 2 3 4 5 6 रन। बॅकिंगला जे फिल्डर आले त्यांनी चुकी केलेली, कारण स्टंपला फार खेटून उभे होते. ऍक्शन रिप्ले मध्ये पायावरती लागला बॉल, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये करणने धाव ठोकली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो रोहित आणि ओमकारचा डबलचा कॉल होता, तिथून डायरेक्टचा त्याचा प्रयत्न. बॅकिंगला फिल्डर फार क्लोज होते, एका मागून दुसऱ्याला बॉलच दिसला नसेल आणि ज्या वेगाने बॉल निघालाय तो सीमारेषेच्या बाहेर. अब यहां से इक्वेशन बदलता हुआ, 12 गेंदे 20 रन, फिर से एक बार वो करवट मुकाबले में। हालांकि जहां पर 1 रन था, 2 की तलाश वहां पर नजर आई ओमकार देसाई द्वारा। ये देखिए एक्शन रिप्ले इस गेंद का, काफी तेजी से गए थे, झपट्टा लगाते हुए गेंद को रोका एक हाथ से, पिकअप गैदर एंड थ्रो। यहां पर अगर ये गेंद स्टंप पर जाकर लगती तो शायद नतीजा कुछ अलग, लेकिन बैकअप पर खिलाड़ी नहीं थे। 2-3 खिलाड़ियों के बीच में से गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 का इशारा अंपायर द्वारा, और 2 रन जो खिलाड़ियों ने भाग कर लिए थे वो ऐड होते हुए ये लगता हुआ छक्का। 6 रन। ये देखिए इंपैक्ट देखिए इस गेंद का, फुलर लेन की गेंद थी, आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड यॉर्कर का प्रयास था। 6 रन मिले बल्लेबाजी करने वाली टीम के खाते में। अब 12 गेंदे 20 रन। ये चुनौती सामने नजर आती हुई, थोड़े से निराश हताश वहां पर नजर आए करण अंबाला जब उन्होंने वो थ्रो किया। 6 रन मिले खाते में प्रभा देवी के, ताई पैकर्स के अमर परोड़ेकर इनकी ये टीम। 45 लॉस ऑफ 1 विकेट। अब 10 की औसत यहां पर नजर आएगी रिक्वायर रन रेट में बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। थोड़ा सा आसान यहां पर नजर आता हुआ समीकरण, लेकिन इस समीकरण पर भी पलटवार करने का मादा रखती है टीम दिल्ली धमाका यानी कि शांति रत्न 11 डोंबिवली, और वो प्रयास यहां पर करना होगा विजय गढ़वाली को। पिछला ओवर जब विजय गढ़वाली करने आए थे, महज 5 रन उस ओवर से आए थे, और कुछ उसी अंदाज में यहां पर गेंदबाजी करनी होगी विजय गढ़वाली को। राउंड विकेट से तेज रखा था विकेटों के जड़ में, इस बार ऑन साइड पर गेंद को खेला गया। 1 रन वहां से बटोरते हुए बल्लेबाज चतुर सिंगल के साथ अब स्ट्राइक को रोटेट किया। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज ओमकार देसाई, रन संख्या स्कोरबोर्ड पर 46 यहां से रन बनाने जीत के लिए 11 गेंदे 19 रन। मॅच शेवटपर्यंत रंगेल असं वाटतं, बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये ज्या 2 बॉलवरती मिसफिल्डच्या 10 धावा आलेल्या त्या इम्पॅक्टफुल आहेत. मॅचचं मोमेंटम सध्या आपण म्हणू शकतो की ताई पॅकर्सकडे, पण या मॅचमध्ये काही घडू शकतं, कारण जे बॉलिंग युनिट आहे आणि विजय गढ़वालीने ऑलरेडी जी बॉलिंग केली आहे 3rd ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. वैसे ही कुछ उसी अंदाज में गेंदबाजी करनी होगी इस ओवर में विजय गढ़वाली को, अगर इस मुकाबले में पलटवार करना है टीम शांति रत्न डोंबिवली। और दूसरी तरफ ओमकार देसाई वो एक्सपीरियंस वहां पर जताते हुए उनके बल्लेबाजी में। यहां पर फुलर लेन की इस गेंद को खदेड़ दिया ऑन साइड की जानिब, डीप पर खिलाड़ी मिड विकेट पर जब तक गेंद को रोकते पर्याप्त समय था ओमकार देसाई, और चतुर के पास सिंगल बटोरा। इस बार ओमकार देसाई ने रन संख्या स्कोरबोर्ड पर 47 पार्टनरशिप देखिए यहां पर पनपती हुई। 13 गेंदों में 25 7 रन, उसमें कंट्रीब्यूशन नजर आता हुआ ओमकार देसाई का। 25 रनों में 7 रन ओमकार देसाई के, रोहित के खाते में रन यहां पर नजर आते हुए। तो एक तरफ ओमकार देसाई, दूसरी तरफ रोहित नार्वेकर यहां पर हल्ला बोलते हुए गेंदबाजों पर। विजय गढ़वाली पहली 2 गेंदों पर 2 रन, थोड़ा सा खामोश
रखा था दोनों बल्लेबाजों को। पहली 2 गेंदों पर विजय गढ़वाली ने राउंड विकेट से ये चले विजय गढ़वाली। इस बार उछाला इस गेंद को डीप पर खिलाड़ी मिड विकेट पर, और यह आसान सा मौका, विकेट मिलता हुआ विजय गढ़वाली के खाते में। पलटवार करता हुआ इस बार शांति रत्न 11 डोंबिवली का खेमा। मिड विकेटला अटेम्प्ट केला आणि तिथे विकेट येत असताना आपण पाहतोय फार चांगला झेल मिस टाइम हा फटका आपण बघितला रोहित नार्वेकरचा। योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट नंबर 2 या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं याचा संकेत दिलेला आता गोलंदाज विजय गढ़वालीने। बॉल बाकी आहेत एकंदरीत आपण विचार केला तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहे टाई पॅकर्सला 18। नौ गेंदे 18 रन, ये इक्वेशन अब आपके सामने होगा। 9 गेंदे 18 रन। गेंदबाज विजय गढ़वाली 9 गेंदे 18 रन। नए बल्लेबाज सौरभ बिराजदार, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज खबू बल्लेबाज माने जाते हैं, लंबे हिट के लिए जाने जाते सौरभ बिराजदार। अब फेस करेंगे विजय गढ़वाली को। फिर से एक बार वो वाइड यॉर्कर का प्रयास, क्या गेंदबाजी यहां पर चलती हुई, जो दर्शक अभी भी इस ग्राउंड पर मौजूद है तालियां बजाते हुए। बढ़िया गेंदबाजी विजय गढ़वालीने गड सांभाळलेला आहे। बॉलिंग त्याने केलेली आहे। 3rd ओव्हर मध्ये आला 5च धावा 1 विकेट या ओव्हर मध्ये आलाय जिथे 12 बॉल 20 धावा डिफेंड करायचा 2च धावा पहिल्या 4 बॉल मध्ये। मॅच आता चढत चालली आहे। टाई पॅकर्स विचार केला आपण 8 गेंदे 18 रन। व्हाट अ मैच, क्या मैच में करवट बदलते नजर आए गेंदबाज इस बार विजय गढ़वाली। आगे रखा था, जड़ में रखा था, ऑफ ड्राइव यहां पर लगाते हुए सौरभ बिराजदार। 1 रन की तलाश, वो खोज यहां पर नजर आती हुई। महज 1 रन खाते में सौरभ बिराजदार का खाता खुलता हुआ सिंगल के साथ। रन संख्या स्कोरबोर्ड पर अब तक 48। अब यहां से रन बनाने जीत के लिए 7 गेंदे 17 रन। सेट बॅटर ओमकार देसाई 12 बॉल मध्ये 27 धावा त्याचा बॅट मधून आलेला। सुरुवात त्याने केली या इनिंगची, मात्र शेवटी त्यालाच करावा लागेल असं वाटतंय। 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये बैटिंग करणाऱ्या टाई पॅकर्सला 17 बनवायचा। अब इस मुकाबले में बिल्कुल पलटवार हुआ है। शांति रत्न 11 डोंबिवली का विजय गढ़वाली, वो गेंदबाज जिन्होंने ये काम किया इस टीम के लिए। क्या गेंदबाजी रही विजय गढ़वाली की। अब तक 11 गेंदें फेंक चुके उनके स्पेल से, और वहां पर महज 8 रन खर्चे उनके स्पेल में। उन्होंने बेहतरीन गेंदबाजी राउंड विकेट से बीट किया, और ये ओवर समाप्त। तालियां बजती हुई विजय गढ़वाली के लिए। इस ओवर से महज रन आए 3, और इसी के साथ ये ओवर समाप्त। 6 गेंदे 17 रनों की चुनौती अब टीम टाई पॅकर्स पालघर के सामने। कमबॅक केलाय, मॅचचं मोमेंटम खेचलं विजय गढ़वालीने। 12 बॉल 20 ची गरज, 3च धावा, 3 सिंगल फक्त आपण बघितल्यात आणि त्यामुळे धावासंख्येला पूर्णपणे त्याने थांबवलंय। करण अंबालाच्या 4थ्या षटकामध्ये जेव्हा मिसफील्डच्या शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च झाल्या होत्या तेव्हा मॅचचं मोमेंटम टाई पॅकर्सकडे आलं, मात्र ते पुन्हा एकदा खेचलं विजय गढ़वालीच्या गोलंदाजीने। 6 बॉल 17 धावांची अजूनही गरज आहे। रंजकता वाढते, क्लायमॅक्स आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। 11वी रजनी या स्पर्धेची, 21वां पर्व, साहसाचा महासंग्राम। दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृति चषक। क्या जीत का जज्बा यहां पर दिखा है इस मुकाबले में, और हालांकि अभी भी यहां पर देखा जाए तो मुकाबला समाप्त नहीं हुआ है। वो जज्बा यहां पर दिखाती हुई टीम शांति रत्न डोंबिवली, यानी कि वो दिल्ली की धमाका टीम।
हालांकि जब सुबह सुबह यानी कि दोपहर के सत्र में टॉस के लिए आए थे कप्तान अविनाश राणा, तब उन्हें पूछा गया था इस इलाके में आपका क्या धमाका होगा। उन्होंने कहा जी बिल्कुल, हम करने का प्रयास करेंगे। कुछ खिलाड़ी पहली बार इस प्रतियोगिता में खेलते नजर आए, लेकिन जो एक्सपीरियंस अब तक ढेर सारे प्रतियोगिता से वो लेकर अब तक यहां पर आए, वो यहां पर झलकता हुआ, साफ झलकता हुआ विजय गढ़वाली का वो ओवर। इससे पहले उन्होंने जो गेंदबाजी की, मैग्निफिसेंट गेंदबाजी बाय विजय गढ़वाली, बढ़िया गेंदबाजी, बढ़िया ओवर। जो पिछला ओवर रहा था महज 3 रन, उस ओवर से अब इक्वेशन नजर आता हुआ 6 गेंदे 17 रन। कल रात को 4 बजे तक वो कोलकाता में खेलते नजर आए सभी खिलाड़ी, उसमें जगत सरकार, करण अंबाला मॉर्निंग फ्लाइट लेकर डोंबिवली वो पधारे। दोपहर 12 बजे वहां से 2 बजे ग्राउंड पर, वहां से अब तक वो सोए नहीं है, वहां से लगातार क्रिकेट यहां पर खेलते हुए। लेकिन इसी के लिए मैंने वो वहां पर बयान किया था, जीत का जज्बा नजर आता हुआ इन खिलाड़ियों में। ऑन साइड पर खेला था डीप पर खिलाड़ी, वहां पर स्लॉक करने का प्रयास था खिलाड़ी सौरभ बिराजदार द्वारा, और सिंगल रन खाते में सौरभ बिराजदार के सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर अब 49-49, 5 गेंदे 16 रन। सिंगल डबलने आता होणार नाही, मोठे फटके तुम्हाला सजवावे लागतील। लास्ट ओव्हर मध्ये धावा आल्या नाही, 3च धावा आल्या होत्या, तोही प्रेशर आहे आणि तो प्रेशर रिलीज करायचा असेल, या मॅच मध्ये यायचं असेल तर ओमकार सोबत सौरभला आता मोठे फटके खेळावे लागतील। 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये या मॅच मध्ये ताई पॅकर्सला बनवायचा 16 धावा, 5 गेंदे 16 रन। समीकरण बिल्कुल भी आसान नहीं है अब बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, लेकिन इसे आसान किया जा सकता है। इस गेंद पर एक बड़ा हिट जरूरी होगा टीम, बल्लेबाजी करने वाली टीम ताई पैकर्स प्रभा देवी को, लेकिन उनके सामने गेंदबाज कपिल, हालांकि पहले ओवर में जब वो पहली बार गेंदबाजी करने हैं थोड़ा सा ऑफ कलर लगे थे, लेकिन जैसे जैसे मुकाबले सामने वो निखर कर आए सामने, और उनके पास वो हाइट, वो मजबूत कंधे, और कंधों के तहत वो उनकी चलती हुई गेंदबाजी। विजय गढ़वाली की प्रशंसा होनी जरूरी। पिछले जो 2 ओवर घटे वो एक्स्ट्रा के तौर पर रन आए थे 6, उसके बावजूद बढ़िया कमबैक। फुल टॉस गेंद थी, इस बार उछाल दिया, लॉन्ग ऑफ, संस्कार ध्यानी गेंद के नीचे कैच को अंजाम दिया। बल्लेबाज ओमकार देसाई के पारी का यहां पर खात्मा। यह तीसरा विकेट गिरता हुआ ताई पैकर्स प्रभा देवी का। मोठा आदरा, ओमकारची विकेट या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मी म्हणेन सध्या फिल्डिंग करणारी टीम आहे शांतिरत्न 11। बॉल बाकी आता या मॅच मधले आपण बघितले तर ते 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 16। नवीन फलंदाजाचं मैदानात आगमन, लॉंग ऑफला संस्कार ध्यानीचा हा झेल आपण बघितला, व्यवस्थित चेंडूचा खाली आला, ऑस्ट्रेलियन स्टाईलने टिपलेला त्याने झेल। 49 ला तीसरी विकेट। 49 लॉस ऑफ 3 विकेट। ढेर सारे नए चेहरे इस प्रतियोगिता में हमें नजर आए। हालांकि ये कपिल को मैंने पहली बार देखा, शायद मेरा एक्सपीरियंस कम होगा कमेंट्री का, लेकिन कुछ खिलाड़ी नए जोश के तहत इस स्वर्गीय रतन बुआ पाटिल क्रीडा नगरी में इस बार मैंने देखे, जो बढ़िया परफॉर्मेंस करते नजर आए। कपिल कुमार, गेंदबाज राहुल सोलंकी, तो राहुल सोलंकी गेंदबाजी करते हुए, ना कि कपिल। फुल टॉस गेंद थी, इस बार उछाल दिया इस गेंद को, डीप पर खिलाड़ी संस्कार, फिर से एक बार गेंद के नीचे। वो अलग अंदाज इनका है कैच को अंजाम देने का, और ये देखिए तालियां बजती हुई शांति रत्न ग्रुप आपके सामने। वहां पर राज पाटिल, हेमंत मात्रे और इसके साथ आकाश भोईर, सैंडी फुटाने वहां पर नजर आए। अनंत पाटिल, रोहित पाटिल यहां पर तालियां बजाते हुए इस टीम के लिए। हालांकि आज डेब्यू नजर आया संदीप फुटाने का, सैंडी का इस मुकाबले में शांति रत्न के साथ खेलते हुए, शांति रत्न की इस टीम में खेलते हुए। लंबा हिट लगाने का प्रयास था, कनेक्शन वहां पर नहीं नजर आया, और संस्कार ध्यानी कुछ अलग अंदाज उनका कैच को अंजाम देने का, और इस बार आउट होकर प्रीतम बारी डगआउट की राह पर। इस मुकाबले में बिल्कुल अब कब्जा
जमाती हुई टीम शांति रत्न 11 डोंबिवली। ये देखिए शांति रत्न डोंबिवली टीम का ये खेमा, अनंत पाटिल वहां पर, सैंडी फुटाने, आकाश भोईर, राज पाटिल, हेमंत मात्रे, पंकज पाटिल, दीपेश गीत थे वहां पर। 49 लॉस ऑफ 4 विकेट, 3 गेंदे 16 रन। विनायक भोईर पहले मुकाबले के हीरो। पहला मुकाबला जब जीता था ताई पैकर्स ने मैन ऑफ द मैच के खिलाड़ी रहे थे। उस पहले विनिंग मूवमेंट में क्या बढ़िया बल्लेबाजी रही थी विनायक भोईर द्वारा। लेफ्ट हैंडेड बैटर विनायक भोईर, फुल टॉस गेंद थी, हैमर्ड किया इस गेंद को डीप वाइडिश लॉन्ग ऑन की जानिब। वहां पर करण अंबाला ने इस गेंद को रोका, तब तक 2 रनों की तलाश और वो यहां पर पूरी हो जाएगी। अब 2 गेंदें शेष, 2 गेंदों में रन बनाने 14, 2 गेंदे 14 रन। शांति रत्न 11 डोंबिवली, ये खेमा अब खुश नजर आता हुआ, जीत की कगार पर यह टीम नजर आती हुई। बारह गेंदों में 20 रन बनाने थे इस टीम को। ये जेड में रखा था इस गेंद को, ऑन ड्राइव यहां पर लगाते हुए करण अंबाला बिल्कुल आसानी से गेंद को रोकते हुए ग्राउंड के अंदर सिंगल के साथ अब 1 गेंद 13 रन। आज की रात का यह आखिरी मुकाबला, यहां से सेमीफाइनल का सफर आपके सामने तय करते नजर आएगी टीम अब शांति रत्न 11 डोंबिवली इस आखिरी गेंद के साथ। और वो यहां पर नजर आएगा क्या फासला होगा इस गेंद पर। ये देखिए गेंद टिप्पा खाते थोड़ी सी बाहर की जानिब मुड़ी और इसी के साथ 12 रनों से ये जीत को अंजाम दिया। और हेमंत बनियाल टीम के ओनर, तारिफ सैयद 70-70 स्पोर्ट्स के ओनर, और इसी के साथ 70-70 के बाद पूरी टीम शांति रत्न डोंबिवली में अनंत पाटिल, हेमंत मात्रे, राज पाटिल, आकाश भोईर काफी खुश वहां पर चेहरे नजर आते हुए और ये जीत का जश्न मनाती हुई नजर आएगी टीम शांति रत्न 11 डोंबिवली। तो ये चौथी टीम हमें यहां पर प्राप्त हुई है जो सेमीफाइनल में खेलती नजर आएगी इस स्वर्गीय रतन बुआ पाटिल ट्रॉफी में।